सद्गुरू पैमावली मातोश्री माहियांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्सोदर आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. भक्ती या अंगाने आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत आणि भक्ती याचा अर्थ एकच, जे आपण विभक्त आहोत म्हणजे आपल्याकडे जो दुजेपण आहे, परमेश्वर आणि आपल्यामध्ये जो दुजेपण आहे, म्हणजे परमेश्वर आपल्याला कळत नाही किंवा परमेश्वराशी आपण किती एकरूप आहोत हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे आपण परमेश्वरापेक्षा विभक्त, परमेश्वर आणि आपण दोघं वेगळे वेगळे असं जे आपल्याला वाटतं, तो विभक्तपणा जेव्हा दूर जातो आणि तेव्हा ते ज्यामुळे दूर जातो त्याला आपण भक्ती म्हणतो आणि त्या भक्तीतून आपण परमेश्वराशी भक्त होऊन जातो, म्हणजे एकरूप होऊन जातो. आणि ही एकरूपतेची जी भावना आहे किंवा एकरूपतेचा जो भाव आहे तो आपल्या जीवनात प्रकट व्हायला हवा. म्हणजे शेवटी भक्ती म्हणताना परमेश्वर आणि आपण असं ज्यावेळेला जो संबंध आपल्या लक्षात आला पाहिजे आणि हा संबंध लक्षात आणून देतात तेच सद्गुरू असतात. आणि त्यामुळे सद्गुरूच्या प्रती आपण कशी भक्ती केली पाहिजे, कारण परमेश्वराला ओळखण्यासाठी सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूंकडून ज्ञान मिळाल्याशिवाय परमेश्वर हा समजत नाही. किती जरी आपण म्हटलं आपण परमेश्वराची भक्ती करतो आहोत तरी परमेश्वर जसा आहे तसा समजण्यासाठी सद्गुरूंकडनं आपल्याला हे पुन्हा पुन्हा समजून घ्यावंच लागतं. तर सद्गुरू जे ग्रंथात लिहिलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्यावं लागतं. परमेश्वर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं असा जर विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर देवदेवतेच्या ज्या मूर्त्या आपल्याला ज्या लहानपणापासून शिकवलेल्या ते सुद्धा येणार. मग आपण गणपती म्हणा, विष्णू म्हणा, कृष्ण म्हणा, शंकर म्हणा, ह्या सगळ्यांची रूप, आता ती रूप पण खरी आहेत का? नाही. चित्रकाराने जे रेखाटले ती आपण पाहिली ती चित्र खरी समज, खरं सांगत. साधं शिवाजी महाराजांचं कसे दिसत होते हे आपल्याला माहित नाही, खरं सांगत. शिवाजी महाराजांचा आपण उद्धव खूप करतो ना, पण खरं शिवाजी महाराज कसे दिसत असतील ते माहीत नाही. ते आपल्याला पिक्चरमधला एखादा हिरोचा चेहरा दिसतो, शिवाजी महाराजांचं दाढी वगैरे त्या अंगाने पाहिलं की आपण म्हणतो हे शिवाजी महाराज. कारण असं आहे की त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या वेळेला काही फोटोग्राफी नव्हती की फोटो काढून ठेवला आणि लोकांना माहिती. पण आपण एक भाव धरतो की असे शिवाजी महाराज आहेत, की असं श्रीकृष्ण आहे, असा राम आहे. पण परमेश्वर म्हटल्यानंतर कोणतं रूपच नाही असं म्हटलं की आपल्याला ते कळत नाही आणि रूपाशिवाय कसं भक्ती करायची असाही भाग. कारण आपल्याला पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणण्याची इतकी सवय झालेली आहे. डोळ्यातून पाहिल्याशिवाय आपल्याला ते खरं वाटत नाही, ऐकल्याशिवाय खरं वाटत नाही. गंध, पुढचा सुगंध का दुर्गंध हे पण आपण अनुभवल्याशिवाय तो कोणता गंध आहे ते सांगू शकत नाही. म्हणजे अशा अनेक प्रत्येक गोष्टीमध्ये पंचज्ञानेंद्रियांची आपल्याला आवश्यकता असते. आणि पंचज्ञानेंद्रिय आवश्यकता म्हणजे काय की तिथे त्याचा तो अनुभव तोच आपल्याला खरा वाटतो. आणि परमेश्वर त्या पंचज्ञानेंद्रियांना अवगत नाही, म्हणजे पंचज्ञानांच्या कक्षेत परमेश्वर शक्ती येत नाही आणि तिथे मोठा गोंधळ होतो. आणि म्हणून हा परमेश्वर जो 3 अंगाने आहे बघायला गेलं तर मुळात त्याचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. म्हणजे तिथे का आहे कळत नाही, पण ते तत्व आहे एवढंच कळत बघायला गेलं. त्याला ओळखता येत नाही काही. दुसरं जे आहे ते त्या ठिकाणी असणेपणाचं भान आहे असं आपण म्हणतो. म्हणजे आता हे काय हेही लक्षात द्यायला बराच वेळ लागतो आपल्याला की सगुण निराकार म्हणजे ते असणे पण त्या तत्वाला कडच्या ठिकाणी त्याला आहेपणाचं भान आलं आणि तिथे क्रिया सुरू झाली.
कार्य सुरू झालं. आणि ह्या सगुण निराकारातून सगुण साकार रूप अनंत रूपाने आपण ही सगळी विश्वाकडे पाहतो. ही सगळी अनंत रूप सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाचं म्हणजे त्या परमेश्वरी शक्तीचीच रूप आहे. आता हे संतांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, कारण नवीन काय सांगता सर वेदाने सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे की सर्व खल्विदं ब्रह्म म्हणजे सर्वत्र सर्व रूपारूपामध्ये ही परमेश्वरी शक्ती आहे. ब्रह्म म्हणजे परमेश्वरी शक्ती किंवा सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकार हे ज्ञानेश्वर म्हणतात. ते सर्व ठिकाणी चैतन्य आपल्या महाराजांनी पण तेच सांगितलंय, पण त्याला शब्द दिला जाणीव आहे. बघा कसं आहे, तिघांना एकच सांगायचं, एकच तत्व आहे. आता जाणीव म्हटलं तरी पण आपल्या लक्षात खरं अगदी जवळ नेला महाराजांनी. चैतन्य हा शब्द आपल्याला जवळचा नाही आहे, ऐकून ऐकून चैतन्य म्हणतो आपण, पण जाणीव आहे. तर जाणीव म्हटल्यानंतर आपल्याला एखाद्या माणसाला चांगला आणि वाईट ह्याची जाणीवच नाही असा अर्थ होतो. किंवा जाणीव नेणी व भगवंती नाही म्हणजे जाणीवपूर्वक किंवा नेणी पण ज्ञानपूर्वक किंवा अज्ञानपूर्वक भगवंताला काही पडलं नाही, तुम्ही नाम घ्या असा त्याचा अर्थ आहे. पण इथे जाणीव म्हणजे जिथे मी आहे हे जे आपल्या ठिकाणी स्फुरण निर्माण होतं ती जाणीव. सोप्या भाषेत तिथून सगळं आपल्या प्रत्येकाकडे जाणणं जे चालू आहे जाणीव ती जाणीव. आणि ही जी जाणीव ही शरीरातून काय करते ही जाणीव मुळात. आता आपल्याला जर परमेश्वराला ओळखायचं की परमेश्वर कसा आहे तो आपल्या हातात काय आहे ते बघून त्याच्यातून आपण ओळख दाखवू शकतो. डायरेक्ट अनंत स्वरूप म्हटलं म्हणजे ते ओळखीचं काही लक्षात येत नाही. आणि म्हणून आपल्या ठिकाणी काय हे आपण पाहिलं म्हणजे आपल्या ठिकाणी आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून पाहावे आपणाशी आपण या नाम ज्ञान. परमेश्वराची ओळख हवी असेल तर आपल्याला आपली ओळख करून घेता आली पाहिजे. आता ही ओळख करून कोण देतं? ती ओळख करून देतात सद्गुरू. परत लक्षात आपल्याला आपण ओळखतो म्हणजे आपण नावाने ओळखतो. नेहमीच्या संस्काराप्रमाणे आपण कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या राज्याचे, कोणत्या राष्ट्राचे ह्या बाह्यांगाने जी आपली ओळख आपण धरलेली आहे आणि त्याच्यातून आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. परंतु आपली ओळख म्हणजे आपण शरीर आहोत ही पहिली आपली ओळख आहे साधी. या शरीराला जे नाव दिलं ते नावाने आपण शरीराची ओळख जातो हे सरळ ओळख. आता ह्या शरीराची जी ओळख आपण शरीर आहोत हे पहिलं कळलं पाहिजे. पण हे शरीर आहोत हे कोणाला कळतं? शरीराला कळतं की आपण कोणाला कळतं? ज्याला कळतं त्याला जाणीव म्हणतात. जाणीव म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. शरीर आहे, मी आहे, मी आहे म्हणजे कोण म्हणतंय हे म्हणणार तर ते तत्व आहे ती जाणीव आहे. आता ह्या जाणीवेला रंग नाही हे खरं बघायचं, रूप नाही, गंध नाही, काही नाही. आता ही जाणीव पाहताना हे जाणणारं तत्व जागृतीमध्ये जगाकडे सगळीकडे पाहते. तिला स्वतःचं काय आपल्याला भान नाही, आपण कसे दिसतो काय दिसत नाही, पण लोक इतर कोण कसे दिसतात ते पाहतात. मुलीला बघायला जर कोण गेले, मुलाकडची माणसं ते सगळे अँगलने बघत असतात. चालते कशी, बोलते कशी, बसते कशी, असं जेव्हा म्हणतो की नाही ती जसं अँगलने सगळीकडे बघतात आणि त्यावेळेला दुसरा कसा दिसतो पण आपण कसे दिसतो ते माहीत नाही. समोरच्या मुलीचं नाक चपट आहे ना, हो महिचं पण चपट असतं पण समोरच्या नाकाला नाव उठायला आपण पटकन हुशार होतो. बघा ना सगळे तुम्ही बघा तुमच्या मुलीला बघायला गेलेले असतात तुम्ही कुठेतरी कोणाकडून त्यावेळेला कळतं की काय काय बघतील काय नाही बघतील, बोलते कशी, का आवाज मोठा आहे, माझा आवाज भरडा आहे, आवाज नाजूक आहे, हे सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. आता हे जे पाहतो हे सगळे शरीराच्या अपेक्षा सगळं पाहत असतो. म्हणजे एखादी मुलगी खूप सुंदर आहे वगैरे एखाद्या वाटली पण समजा सगळं पसंत पडलं पण तिचा स्वभाव चांगला नाही म्हणून कोणी सांगितलं की बरं ह्यांचं घाबरत भीती काय स्वभाव चांगला नाही. जगामध्ये किती लोकांचा स्वभाव चांगला आहे? आपला ते स्वभाव चांगला आहे का हा पण प्रश्न विचार. आपला स्वभाव चांगला आहे का? आपल्याला वाटतं, इतरांना विचारा तुमचा स्वभाव कसा आहे.
ही अशी आपल्याला आपली ओळख नाहीये. खरं सांगायचं आपलं काय, आपल्याकडे काय आहे ही आपली ओळख, ही आपली आपल्याला ओळख झाली पाहिजे. म्हणून जागृतीमध्ये ही जाणीव जगाशी संबंध ठेवते, पण स्वतःला पाहू शकत नाही, की स्वतःला ओळखू शकत नाही, अशी आपली अवस्था आहे. आता ही जाणीव म्हणजे कसं आहे बघा, ही जाणीव म्हणजे नेमकं काय समजून घेण्याच्या मागे लागलो आपण. शरीर कळलं, आपलं शरीर स्थूल आहे आणि वैद्यकीय शास्त्रामध्ये शरीराचं नाक काय, कान काय, डोळे काय, आपलं हृदय काय, आतडी काय, हे सगळं आपल्याला जर ते एखादं पुस्तक एखादं पाहिलं तर हल्ली सगळ्यात मोठं गुगल वगैरे तुम्हाला सगळ्या शरीराच्या आत बाहेर सगळं सांगतात काय काय. पण जाणीवेला दाखवू शकत नाही. जाणीवेचा फोटो काढून दाखवा तर नाही दाखवू शकत, कारण जाणीवेचा फोटो काढता येत नाही. जाणीव अदृश्य, अव्यक्त आहे. म्हणून ही जी अदृश्य असलेली जाणीवच शरीराला चालवते, हे पहिले लक्षात आहे. शरीर चालतं कोणामुळे? जाणीव. आता ही शरीराला ही जाणीव चालवते. ही जाणीव जेव्हा झोपी जाते, आता झोपते म्हणजे नेमकं काय होतं? जगाशी सगळा संबंध सुटलेला असतो. आजूबाजूला काय चाललंय हे काही कळत नाही, गाढ झोपते तेव्हा. म्हणजे ही पण ह्या जाणीवेची अवस्था आहे. ती त्यावेळेला ती कशी असते? गाढ झोपी झालेला माणूस म्हणजे निर्गुण निराकार अवस्था असते. परमेश्वराची अवस्था आपण सांगतो ना, परमेश्वर निर्गुण निराकार आहे. आपण पण निर्गुण निराकार आहोत, आपल्याला एवढं माहिती आहे. आपण फक्त आपल्या शरीराच्या आकाराने आपल्याला पाहत असतो. पण खरं बघायला गाढ झोपेमध्ये तुम्ही कुठे असता तुम्हाला माहिती आहे का? विचारा स्वतः. गाढ झोपे तुम्ही कुठे असता? नेणीव स्वरूप म्हणतात. नेणीव स्वरूप म्हणजे तिथे काही माहीत नाही, कुठे आहोत, काय आहोत, कोणी काय. अगदी म्हणून पूर्वीच्या काळी चोऱ्या व्हायच्या ना. अगदी गाढ झोपलेल्या माणसाला कळत, चोर आला तरी काय कळत नव्हतं. येऊन झाला, काय करून गेला, काही कळत. म्हणून ती जी अवस्था असते तिचा जगाशी कसला संबंध नसतो. स्वतःलाही ती जाणत नाही आणि जगालाही जाणत नाही, अशी ती अवस्था असते. म्हणजे त्यालाच म्हणतात निर्गुण निराकार अवस्था. आता लक्षात घ्या, परमेश्वराची निर्गुण निराकार अवस्था आणि आपली निर्गुण निराकार अवस्था ही सारखी आहे. म्हणजे तीच अवस्था जी आपली आहे. म्हणून परमेश्वर कसा आहे, जसा आपण गाढ झोपे जातो तिथे जी अवस्था आपली आहे निर्गुण निराकार, तीच परमेश्वराची अवस्था आहे. म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी असं जे सांगतात ना, त्याचा अर्थ इथे ब्रह्मांडामध्ये निर्गुण निराकार स्वरूप आहेच, तसंच आपणही निर्गुण निराकार स्वरूप आहोत. आणि ह्या गाढ झोपेतून थोडा आपण स्वप्न बघायला, स्वप्न बघतो पण आपण जागे असतो का? नाही. मग त्यावेळेला काय करते? ही जाणीव स्वप्नावस्था जाणते आणि त्या स्वप्नावस्थेत ती सगळं काही स्वप्न बघत असते. त्यामुळे तिच्या भावना उद्दीप होतात, राग येतो, चीड येते, दुःख होतं, सगळं काही होत असतं. आणि हे सगळं होत असताना आपल्याला बघा की ते सद्गुरू दिसले तर खुश होतो, तो वाघ पाठी लागला तर घाबरतो, ओरडतो, आवाज उमटत नाही, पण मग वाव वाव करत असतो. मग बाजू काय झालं असं होतं ना. की ही जी अवस्था असते त्याला म्हणतात सगुण निराकार. म्हणजे जाणणं आहे तिथे, पण बाकीच्या काही गोष्टी माहीत नाही. पण निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि तिसरी अवस्था असते ती सगुण साकार. जागे झालो की मी आहे म्हणायला तयार होतो की ना आपण. आता मी आहे, असा आहे, तसा आहे, हे सगळं जे आपलं चालू होतं ते सगुण रूप. म्हणजे शरीराच्या अपेक्षेत आपण जीवन जगतो सगळं. परमेश्वरी शक्ती आणि आपल्यामध्ये हा एकत्वाचा भाव आहे. म्हणून परमेश्वर आपण निराळे नाही असं जे संत सांगतात. आपण आणि परमेश्वर एकच आहोत. फक्त आपल्याला म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या ह्या जाणीवेला हे ज्ञान नाहीये, हे कसं करायचं, ह्या परमेश्वर शक्तीचं कसं चिंतन करायचं. म्हणून जाणीवेच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. ही जी जाणीवेची अवस्था म्हणजे निद्रा अवस्था, स्वप्न अवस्था आणि जागृत अवस्था. आता ह्या 3 अवस्थेच्या पलीकडे चौथी अवस्था, आणि ही चौथी अवस्था सद्गुरू कृपेने आपल्याला समजू शकते. त्या चौथ्या अवस्थेमध्ये आपण आपल्याला अनुभवतो, म्हणजे जाणीवेला अनुभवते, जगाला अनुभवत नाही. आणि त्यासाठी जी सद्गुरू इथे सद्गुरूचं महत्व खूप येतं. सद्गुरू भक्ती का केली पाहिजे, की सद्गुरूबद्दल कृतज्ञ का राहिलं पाहिजे, की ही चौथी अवस्था तुमचा जन्म अगदी 100 वर्ष 150 वर्ष जगले तरी ती समजू शकणार नाही. ती सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणेच केलं तरच ते कळू शकतं.
म्हणून चांगदेव 1400 वर्षाचा होता, पण त्याला जाणीव आणि म्हणजे आत्मतत्व म्हणजे नेमकं काय माहीत नव्हतं. आता बाकी सगळ्या विद्या माहिती होत्या, म्हणून तो विद्वान म्हणता येत होता, पण त्याला संत म्हणता येत नव्हतं. म्हणून 14 वर्षाची मुक्ताबाई त्याची गुरु झाली. 14 वर्षाच्या मुलीला पण चांगलं कळतं, हे लक्षात ठेवा. असं नाही की तुम्ही म्हणाला या मुलीला काय कळतं, पण तिथे जर आता सद्गुरूंचा कृपाशीर्वाद होता तिच्यावर, निवृत्तीनाथांचा, त्यामुळे ती म्हणाली, त्याने पत्र पाठवलं. पत्र पाठवून त्याला प्रश्न पडला, ज्ञानेश्वरांना काय लिहायचं. लहान होता, 1400 वर्षाचा, हा कधी 16-17 वर्षाचा आहे, 18 वर्षाचा काय असेल. त्याला मुलगा म्हणून म्हणजे छोटा बाळ म्हणून त्याला आशीर्वाद द्यायचा, की तो ज्ञानी आहे म्हणून त्याला अगदी त्या पद्धतीने मोठा माणसाला आपण जसं आदरणीय वगैरे नाव देऊन तर कसं करा अजून कळेल ना. म्हणून त्याने कोरा पेपर पाठवला, नुसतं पत्र पाठवलं, त्याला काहीच लिहिलं नाही. आता निवृत्तीनाथांनी बघितलं ज्ञानेश्वर माऊलीकडे दिलं. ज्ञानेश्वर माऊलींनी सोपान मुक्ताबाईकडे दिलं. तर मुक्ताबाई बघून काय म्हणते, हा कोरडा आहे. कोरा आहे, कोरा म्हणजे याला काय माहीत नाही. काय माहीत नाही त्याला, तो स्वतः कोरडा हे माहीत नाही, म्हणून त्याने असं पत्र पाठवलं. 14 वर्षाची मुलगी हे सांगू शकते म्हणजे कशामुळे, ज्ञानामुळे. जिथे ज्यांच्याकडे सद्गुरूंचं ज्ञान येतं तिथे मुक्ताबाई, आणि शेवटी मुक्ताबाईची त्याची सद्गुरू होती 1400 वर्षाच्या चांगदेवांची. ह्या अंगाने जे आपण पाहतो हे जे ज्ञान आहे, ही जी जाणीव, आता ही जाणीव कुठे, मुक्ताबाईच्या ठिकाणी असलेली जाणीव, ज्ञानेश्वर माऊलीच्या ठिकाणी असलेली जाणीव, किंवा निवृत्तीनाथांच्या ठिकाणी असलेली जाणीवीच्या ठिकाणी जसं जसं हे ज्ञान प्रगट होतं तसं ही जाणीव त्या स्वरूपाशी जाणीवेकडनं एकरूप होती. दोन बाजू, स्वरूपाकडनं परमेश्वर शक्ती आपल्याला धरूनच आहे, सांभाळून आहे. खरं सांगत काही आपल्याला कळत नाही, कसं आहे माहीत नाही असं जे आपण समजतो, कारण आपल्याला परमेश्वर कळत नाही. आपल्याकडनं परमेश्वराकडे लक्ष नाही आपलं. म्हणून महाराजांना कोणीतरी विचारलं, तुम्हाला परमेश्वर आम्हाला दिसत का नाही, तुम्ही म्हणता दिसतो, कारण तुम्ही पाहत नाही म्हणून दिसत नाही असं होतं. काय पाहत नाही, ही जाणीव हे आपण पाहत नाही, आपण रूप पाहायला धावतो सगळं. त्यामुळे ही जाणीव आहे, आणि ह्या जाणीवेला सतत जी चौथी अवस्था आहे, त्या चौथ्या अवस्था ज्या जाणीवेने निर्माण होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन सद्गुरू देतात. सद्गुरूकडे आपण आलेलो आहोत ते तर ह्यासाठीच आलेलो. प्रथम आपण जीवनातले सगळे प्रपंचातले प्रश्न सोडवायला आलेलो असतो. प्रश्न पण सोडवायचे नसतात, तर सद्गुरू डोक्याला हात ठेवा तर आपले सगळे प्रश्न बाजूला झाले पाहिजे असं वाटतं आपल्याला. सगळे आपण आलेलो असतो सद्गुरू बघतील, सद्गुरू बघून घेतील असं म्हणतो ना. त्यावेळेला काय असतं, परमेश्वर आपलं सद्गुरू सगळं करणार अशा भावनेमध्ये आपण सद्गुरूकडे आलेलो आहोत. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान आत्मीच्या इसे. म्हणजे गुरु कशाला पाहिजे, तिथे ज्ञान आहे म्हणून. ते सद्गुरू छान दिसतात, सुंदर दिसतात, दिग्पाड आहेत की बारीक आहेत, हा काय भाग तिथे नसतो. रामदास स्वामींची उंची फार कमी होती, हाईट म्हणतो आपण, ठेंगणा आहे असं म्हणतात, पण ज्ञान प्रचंड होतं. सांगायचं काय, देहावरती ज्ञान अवलंबून नसतं. ज्ञान हे जाणीवेकडे जी प्रगल्भता येते त्याच्यातून ज्ञान प्रगट होतं. म्हणून एखादा सद्गुरू गोरापान आहे, तो एखादा सद्गुरू गोरापान नाही, ती शरीराची रूप असू शकतात, पण ज्ञान हे ज्ञानच असतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून गुरुची, सद्गुरूंची भक्ती ही ज्ञानाची भक्ती असते. आधार शरीराचा असतो, आधार रूपाचा असतो, पण त्या रूपाच्या आधारे आपल्याला परमेश्वर कसा आहे समजून घ्यायचं आहे, म्हणून आपण सद्गुरूकडे आलो. म्हणून जागृती, निद्रा, स्वप्न अवस्था त्याच्याही पलीकडे चौथी जी अवस्था आहे की ही जाणी स्वतःला जाणते, स्वतःचं अस्तित्व अनुभवते. आणि ही स्वतःचं अस्तित्व अनुभवण्यासाठी कसं अनुभवायचं त्याचं मार्गदर्शन आपल्याला सद्गुरूकडूनच मिळतं. किंबहुना सद्गुरूंना शरणागत झाल्याशिवाय ती आपल्याला कळत सुद्धा नाही. सद्गुरू सांगत असतील तरी बऱ्याच वेळेला आपल्याला त्या लक्षात येत नाही. दिव्यबोध दिव्य साधनेतून सद्गुरू हेच मार्गदर्शन करतात. दिव्यबोध दिव्य साधना म्हणजे काय, आपण
जाणीव स्वरूप आहोत. म्हणजे आपण म्हणतो ती जाणीव आपण म्हणते, जाणीव मी म्हणते, जाणीवीचं सगळं कार्य आहे. ह्या जाणीवेची ओळख पहिल्यांदा करून देतात, त्याला म्हणतात दिव्य बोध. आणि तो दिव्य बोध आत्मसात करण्यासाठी जी कृती करायची असेल, जो एक विशिष्ट विधीने आपण ते पाहायचं असतं, तिथे त्याला म्हणतात दिव्य साधना. आणि ही दिव्यबोध दिव्य साधनेतूनच आपल्याला आपली चौथी अवस्था म्हणजे तिन्ही अवस्थेच्या पलीकडे आपल्याला पोहोचायचं असतं. आणि तोच खरा जो पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि पोहोचतो, तोच खरा सद्गुरूचा पुत्र आहे. कोणी सांगितलं? मच्छिंद्र कहे मच्छिंदर सुनले बोल तीनों ऊपर जाना कृपा भई जब सदगुरु जी की आप को चिन्ना सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. म्हणजे गुरुचे बच्चे सगळे नाही, कळतात जे हे अनुभवायचा प्रयत्न करतात आणि अनुभवापर्यंत पोचतात. ही अनुभूती ज्याला आपण कोण आहोत, ही अनुभूती ज्याला कळते, तोच खरा सद्गुरूचा पुत्र म्हणजे बच्चा म्हटलं. सद्गुरूचा बच्चा कोण? की ह्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे आपल्याला पोचायचं आहे. आणि तिन्ही अवस्थेच्या पलीकडे पोचण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे, हे मार्गदर्शन आपल्याला सद्गुरू देतात. पण गंमत अशी आहे, सगळे पूर्वीची जी परंपरा आहे, सद्गुरू शिष्याची परंपरा, तिथे प्रथम शिष्याचा अहंकार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हे बोध दिला जात नव्हता. पहिल्यांदा खूप सेवा करून घेतली जायची. किती त्याकडे म्हणजे हे ज्ञानाची किती ओढ आहे, किंवा हे ज्ञान मिळण्यासाठी सगळं काही त्याग करण्याची किती वृत्ती त्याची आहे ती पाहिली जायची. आणि म्हणून प्रथम सद्गुरू शिष्याला भरपूर कष्टाची कामं करायला सांगायचे, ओरडायचे. म्हणजे त्याने चूपच राहिलं पाहिजे. किती काही बोललं तरी उलटं बोलायची हिंमत केली करता कामा नये. ते सद्गुरू बोललं की आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या अहंकार चेपणं आहे स्वतःचा, ती प्रक्रिया करून घ्यायची. आणि बऱ्याच काळानंतर मग त्यांना कळायचं की हा आता बराच आपला अहंकार चेपतोय, स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न आहे, त्याची ती अवस्था आहे. कारण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, ही खरी त्याच्या मागचं युक्ती आहे की आपला अहंकार जायला हवा. अहंकार काढता येत नाही याचा अर्थ. किंवा मी माझा अहंकार बाजूला करतो आणि सद्गुरूंना शरण जातो, नाही होणार. कारण अहंकाराला बाजूला काढू शकत नाही. कळलं मी काय म्हणतो? अहंकाराला बाजूला करू शकत नाही. कारण अहंकार बाजूला काढणे, मी म्हणणारा अहंकारच आहे. परत मी म्हणतो तिथं अहंकार. मी कोण आहे हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही, त्याला आपण देह मी म्हणतो, त्याला अहंकार म्हणतो. देह मी हा जो आपल्याकडे भाव आहे तो बाजूला व्हायला असतो. त्यामुळे सद्गुरूंची भक्ती म्हणजे शिष्याने आपला अहंकार विरळ होत होत राहण्यासाठी केलेली युक्ती. सद्गुरूंची भक्ती कशाला करायची? सद्गुरूंना मोठं पट दिलं म्हणजे आपण सगळं झालं असं नव्हे. आपला अहंकार कमी होण्यासाठी सद्गुरू किती महान आहे याची जाणीव आपल्या अंतरात झाली पाहिजे. तोंडाने सांगायची गरज नाही. बघा लक्षात घेत काय, बरेच लोक सद्गुरू म्हणजे महान आहे, सद्गुरू अशी आहे, सद्गुरू तसे बोलतात. बोलू दे, काही काही. पण तू कधी महान होणार हा प्रश्न स्वतःला विचारतो का? जर सद्गुरू महान आहे तर जर तू सद्गुरूंचा खरा शिष्य आहे तर तुलाही त्या मार्गाने जायला हवं. तुला त्या मार्गाने जायचं, तू बस किनाऱ्यावर आणि नदीतल्या माशांचं कौतुक होतं, काय मासे सुंदर पोहतात, काय कसे चांगले वागतात, कसं. आणि हा आपल्याला बसला तर तुला काही त्याचा उपयोग नाही. सद्गुरू भक्ती म्हणजे सद्गुरूच्या ज्ञानाप्रमाणे जो जीवन जगतो तो खरा भक्त. सद्गुरूंनी जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला आपलं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सद्गुरू सांगते इतकी आपल्या लक्षात राहिली पाहिजे की तिथे त्या ज्ञानातूनच जीवन जगता आलं पाहिजे. हे जे ज्ञानातून जीवन जगायला लागतो ना, तो सद्गुरूंची भक्ती करतो असं म्हणतात. कारण पहिली सद्गुरूंची भक्ती करावी लागते. कारण परमेश्वर डोळ्याला दिसत नाही, पण तोच परमेश्वर सद्गुरू रूपाने डोळ्यांना दिसतो, हे पहिलं लक्षात ठेवायचं. पूर्वीच्या
ऋषी मुनींनी सद्गुरूंचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे तसं त्या पद्धतीने की गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तिथे साक्षात परब्रह्म शब्द मांडले. तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरूंचा नमस्कार म्हणजे कोणाला नमस्कार करतो आपण? डोळ्याला दिसणारं जे डोळ्याला दिसत नव्हतं ते जे स्वरूप ते सद्गुरू रूपाने आपल्याला डोळ्याला दिसतं, म्हणून ते साक्षात डोळ्याला दिसणारं परब्रह्म आहे. परब्रह्म डोळ्याला दिसत नाही ही एक बाजू आहे, म्हणजे परमेश्वराला डोळ्याने कधीच पाहता येणार नाही. पण सद्गुरूंना जर आपण त्या परब्रह्म भावातून सद्गुरूंना पाहत असू तर तो पते परब्रह्म त्याला दिसतं शिष्याला. शिष्य देवाला पाहू शकतो. कुठे पाहू शकतो? सद्गुरू रूपात. इथे भक्ती येते. भक्ती म्हणजे सद्गुरू हा देवच आहे. देवच आहे म्हणजे ते अनंत चैतन्य स्वरूप आहे. आपण निर्गुण निराकार सगुण निराकार सगुण साकार जे आता वर्णन करतो, ती जी दिव्यता, ती जी मूळ जाणीव स्वरूप आहे तेच सद्गुरू रूपाने प्रगट आहे. हा पहिला भाव शिष्याकडे यायला हवा. तो शिष्याकडे भाव येण्यासाठी मनापासून सद्गुरूंना शरण जाण्याची प्रक्रिया तेव्हा तोपर्यंत होत नाही. कारण आपल्याला सद्गुरू आणि शिष्य किंवा परमेश्वर ह्या गोष्टीची तेवढी कल्पना नसते, जरी आपण अनेक गोष्टी वाचल्या आहेत सांगितल्या आहेत. पण सद्गुरू म्हणजे काय चीज आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण त्यांना सर्वसाधारण माणूसच पाहतो. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म शके तो परब्रह्मची मनुष्य वै केवळ होतो. हे ज्ञानेश्वर म्हणून सांगतो की ज्याच्या मुखातून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म शके, त्या ज्ञानातून त्यांचं कर्म हे संपूर्णतः त्याचा वाईटपणा येत नाही म्हणून जळलं जातं. ज्यांच्याकडे ज्ञान असं प्रगट होतं तो मनुष्य वेशातला परब्रह्म आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणजे सद्गुरूबद्दल त्यांच्याकडे काय भाव होता ते बघायला त्यांच्या सद्गुरूंचा मोठा भाऊच होता. आपल्याला भावाभावामध्ये मोठ्या भाव लागतो देवासारखा असं कधी म्हणतो का आपण? प्रॉपर्टीचा वेळ होता त्यापेक्षा आला की तुझं माझं सगळं सुरू होतं कारण मला एवढं मिळालं म्हणजे तुला एवढं मिळालं. पण तो त्या काळामध्ये निवृत्तीनाथांबद्दल त्यांना जो भाव होता की सद्गुरू म्हणजे काय आहे, म्हणजे सद्गुरूचं प्रत्येक गीता सांगते बघी आपलं ज्ञानेश्वरी सांगत असताना प्रत्येक वेळी सद्गुरूचं वर्णन करायचे. सद्गुरूचं वर्णन म्हणजे परब्रह्माचं वर्णन लक्षात ठेवा. आणि त्या परब्रह्माचं वर्णनात ते इतके गुंगून जायचं तीच खरी भक्ती होती. खरी भक्ती अशी असते की सतत सद्गुरूंचं स्मरण असतं, सद्गुरूच्या रूपाचं स्मरणातून ते अनंत स्वरूपाचं रूप आहे हा ज्याच्याकडे दृढ भाव असेल त्यालाच ही भक्ती करता येते. त्याच्याशिवाय दुसरी भक्ती कोणाला करता येणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरी सांगताना प्रथम ज्ञानेश्वर म्हणाले होते जो अर्जुनासारखा भक्त असेल त्याने ज्ञानेश्वरी ऐका. म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाचा भक्त होता. कारण भक्त होता म्हणजे खरोखर तो शरणागत होता. मित्र जरी समजत असला तरी ज्याला त्याला कळलं की अरे आपल्याला काहीच कळत नाही श्रीकृष्णाकडनं सगळं समजून गेलं म्हणून तू माझा गुरु आहे मी तुझा शिष्य आहे तू सांग आता मी काय करतो. हा जो त्यांच्याकडे त्या अर्जुनाकडे भाव होता म्हणजे अर्जुन असा भक्त होता की त्याला श्रीकृष्णाच्या बद्दल दिव्यत्वाबद्दल किंवा भगवंत आहे ह्याबद्दल कसली शंका नव्हती. सद्गुरू आणि शिष्य ह्या संबंधामध्ये शिष्याला सुद्धा सद्गुरू म्हणजे देवच आहे याबद्दल कसली शंका येता कामा नये. लक्षात घ्या. आपल्याकडे तसा भाव आहे की नाही चेक करा. त्या चेक केल्यानंतर तुम्हाला जर ते कळलं तर तुमची भक्ती त्या दिशेने चालू होईल. ही भक्ती कधी होईल? आपण देवाची भक्ती करतो. बघा तुम्ही देवळात गेला की कधी प्रश्न पडतो का हा बोलत नाही का नाही बोलत असं कधी विचारत नाही. अगदी डोकं टेकून बिकून सगळं काय म्हणतात हनुमान चालीसा मोठ्याने म्हणणारे लोक आहेत भरपूर. पण हनुमान नेमका काय कळतच नाही कोणाला. इथे आपण मूर्तीचं स्मरण करावं की न करावं हा वेगळा भाग, योग्य की अयोग्य हे सांगणंही वेगळा भाग. पण आपल्याकडे इतकं लहानपणापासून संस्कार आहे की हनुमंत म्हटलं की आपण लगेच हात जोडतो, गणपतीची मूर्ती असली की हात जोडतो. हे देवभाव जितकं जोडतं तितकं प्रत्येक माणसाची जमा हात का जोडत. प्रत्येक मनुष्य ही त्या
चैतन्य स्वरूपाचं रूपच आहे. आपण सांगितलं आता की प्रत्येक रूपामध्ये ती चैतन्य शक्ती आहे. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असतं, ते तत्वज्ञ संत स्वीकारतात. ते प्रत्येक ठिकाणी आहे, पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तो भाव काय येत नाही, ते हरे ही ईश्वरी शक्ती आहे नाही. कारण आपण रूपाकडे पाहतो, स्वरूपाकडे पाहत नाही. म्हणून रूपाकडे आपलं लहानपणापासून सांगितलं की हे गणपती म्हणजे देवाचं रूप आहे, कृष्ण म्हणजे देवाचं रूप, राम म्हणजे देवाचं रूप, विष्णू म्हणजे देवाचं रूप. ही सगळी आपल्या लहानपणापासून शिकवल्या असल्यामुळे अंतर्मनामध्ये आपली भक्ती अशी असते. पण खरी भक्ती कुठे असली पाहिजे? खरी भक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी पहिलं ते स्वरूपाचं प्रगट रूप आहे ह्या भावात असली पाहिजे, आणि त्या भावातून सर्वांकडे पाहण्याची आपली दृष्टी तशीच असली पाहिजे की ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहे. आणि हे कधी कळतं? सद्गुरूंनी सांगितल्यावर कळतं. आधी माहिती आहे म्हणून मी आता सांगतोय की सद्गुरूने शरण केल्यानंतर पहिलं काय सांगतं? सगळीकडे मीच आहे, मीच आहे. आता तुम्हाला सद्गुरू कुठे सगळ्यांच्या हृदयात असल्यामुळे सगळे आपल्या हृदयात आहे, तुमच्या हृदयात, त्यांच्या हृदयात आहे असं म्हणतात. चैतन्य भावातून सर्वत्र हे जे चैतन्य आहे ते चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात असल्यामुळे सर्वत्र मी आहे असं ते म्हणतात. कृष्णाने अर्जुनाला मी सर्वत्र आहे. मी अगोदर ही गीता कोणाला सांगितली? सूर्याला सांगितली, आणखी कोणती अनेक नाव घेतली. अर्जुन म्हणतो तुला लहानपणाच म्हणतो, तू कधी सूर्याला सांगायला गेलास? अर्जुन प्रश्न विचारला, सूर्याला कधी सांगितलं की पुढचा तुला राजा म्हणजे कुठच्या तरी जन्मात लावला, तो आता कुठे तर त्या जन्मात मी सांगितलं. आता त्यातील आता तुम्ही म्हणाले अरे खरं सांगतो थापा मारतोय, सूर्याला कशी सांगणार? पण अर्जुनाला तो प्रश्न पडला नाही. आपण आपलं डोकं चालवतो म्हणून अर्जुनासारखा भक्त असेल त्यानेच ऐकावं, कारण त्याच्याकडे जी शरणागती आहे त्यालाच ही ज्ञानेश्वरी कळू शकते. पण नंतर ते सावध झालं, असं महाराज म्हणतात, नंतर सावध झालं की कोणतं ऐकणार नाही. अर्जुनासारखे कोणच भक्त कोणच नाही. आणि मग त्यांनी तिथे सद्गुरू महिमा सांगून सद्गुरूंना जो शरण जातो त्याला ही ज्ञानेश्वरी चांगली कळू शकते. आणि म्हणून सद्गुरूंप्रती पहिली शरणागती असल्याशिवाय परमेश्वर जसा आहे तसा आपल्याला अनुभवता येत नाही. हे पहिली वस्तुस्थिती लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पहिली जी सद्गुरू भक्ती म्हणताना पहिला आपण रूपाचं दर्शन घेतो. बघा, सद्गुरूंचं रूप आपण पाहतो. पै माऊली म्हटले की आपल्याला काय विचार करायला डोळ्याचं म्हणते रूप दिसतं. तुम्ही म्हणा भक्ती आहे, ही पहिली भक्ती म्हणा, दर्शन भक्ती म्हणा. पण ते नुसतं दर्शन, रूपाचं दर्शन झालं ती भक्ती. पण त्या नंतर त्यांच्याकडनं आपल्याकडे आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे. ते ज्ञान त्यांनी जे मांडलेलं आहे आपल्याला समजण्यासाठी, कसं वागावं या सांगण्यासाठी, ते ज्ञान जेव्हा आपल्याला कळायला लागेल त्यावेळेला खरी भक्ती सुरू होते. पहिली भक्ती ही काल्पनिक भक्ती, कल्पना केली, हे सद्गुरू आहे, आपल्याला माहीत नाही. प्रथम तुम्ही सद्गुरूंना पाहिजे, तुम्हाला माहीत होतं का एवढे ज्ञानी आहे, तसं आहे तसं काही नाही. सर्वसाधारणपणे अगदी साधा लिंगासत्र घातलेली व्यक्ती आहे एवढंच माहिती. पण अनेक लोक करतात म्हणून आपणही, आता आपण कसे दुसऱ्या लोकांनी सांगितलं म्हणून गेलो, मुद्दाम स्वतः कोण केलेलं नाही. पण तिथे इतके लोक जातात म्हणून आपण जातो. आपल्याला ती एक सवय आहे, सगळी गर्दी झाली की आपण पण घुसतो त्या गर्दीत. बघा कुठेही गर्दी, 4 माणसांचा 5 माणूस तिथे डोक्यात कशाला उभे राहिले बघायला जातो ना, त्या कल्पनेतून आपण जातो. पण एकदा सद्गुरूंकडनं ज्ञान आत्मसात व्हायला लागतं. सद्गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानातून आपली भक्ती सुरू होते. म्हणून भक्तीला ज्ञानाची आवश्यकता असते, लक्षात घ्या. नुसती भक्ती, ज्ञानाशिवाय भक्ती होत नाही. ज्ञानाशिवाय भक्ती होत नाही. म्हणजे आता तुम्हाला आम्ही आता देवांची भक्ती करतो, लहानपण उपासपास करतो, रथवैकल्य करतो. ही जी भक्ती आहे ती परंपरागत ज्ञानातून आपण करतो, परंपरागत ज्ञान. पण सद्गुरूंचं ज्ञान आणि परंपरागत ज्ञान याच्यामध्ये परत जमीन अस्मानाचा फरक. सद्गुरू परमेश्वर कुठे आहे म्हणतील तर परमेश्वर सगळीकडे म्हणतात. आपल्याला हा सगळीकडे परमेश्वर दिसतो का? विठ्ठल सगळीकडे भरून राहिलेला आहे. संतांचं वाक्य आहे, विठ्ठल सगळीकडे आहे. विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवली सगळीकडे दिसते आपल्याला, दिसत असे डोकं फिरल्यासारखं. लक्षात घ्या, कारण कल्पनेतून भक्ती केलेला माणूस अंतर्मनामध्ये जशी कल्पना तशीच वाटते. बऱ्याच वेळेला आपल्याला असे भास होतात आणि मग अरे देवाचा भास झाला याचं. पण आधी देवाचा भास आणि भूताचा भास वाटतो आपल्याला. लक्षात घ्या, आधी भूतच आठवतं, देव नंतर आठवतो.
देव का आठवतो, भूतापासून काय भीती वाटते, पण राम 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 म्हणतो. आधी रामाला आठवत नाही. तुम्ही माझे एक मित्र येऊन येते तेव्हा, आता नाही आहेत बिचारे, तेव्हा मी गावी गेलो होतो. वयस्कर होते, चांगले होते, बँकेच्या मॅनेजर वगैरे होत्या त्या लेवलवर, साधा माणूस पण नव्हता, शिकलेला चांगला, पण त्याची कल्पना जशी होती. म्हणून मी गेलो आणि माझ्या मनात करकर करकर चॉकलेटचा आवाज त्याची छाती धडधडायला लागली, कारण मागून कोण आहे ते कळ. अशा वेळेला आपल्याला देव आठवतो बघा तरी. मग राम 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 सुरू होतं ना. म्हणजे देव आपोआप आठवत नाही, भीती आली की राम आठवला. भीतीतून मुक्त कर रे बाबा, कोण सांभाळ आपल्याला, कोण ते सांभाळावं ही जी भीती असते ना सांभाळण्याची, तिथे देव आठवतो. पण तशी देवाची भक्ती उपयोगाची नाही. आपल्याला सतत दिव्यत्वाच्या स्मरणातून जीवन जगण्यासाठी ह्या भक्तीची आवश्यकता आहे. आपलं सगळं जीवन हे परमेश्वराचं आहे हा भाव समजायला वेळ लागतो. जरी पटकन काय वाक्यात सांगितलं पण तेच आत्मसात करायला वेळ लागतो. सद्गुरूंकडे तो भाव असतो. आपल्याकडे आणि आपल्यामध्ये आणि सद्गुरूंमध्ये फरक काय? सद्गुरूंना सतत माहिती असतं हे सगळं जीवन परमेश्वराचं चैतन्य स्वरूपात, आणि चैतन्य स्वरूपात या देहातून प्रकट आहे. दोन्ही गोष्टी माहिती आहेत. ते विभक्त आहेत, सॉरी ते भक्त आहेत, आपण मी भक्त. आपल्याला परमेश्वर कळत नाही म्हणून आपण मी भक्त. आपल्याला सद्गुरूंकडनं ही भक्ती शिकायची आहे. ती भक्ती कशी शिकता येईल? सद्गुरूंची भक्ती केली तर शिकता येईल. सतत लक्षात ठेवा की ही भक्ती काळाला आपल्याला सगुण साकार रूपातला जो देव आहे तोच म्हणजे सद्गुरू आहे हे पहिलं कळलं पाहिजे. आणि ते कळलं तरच आपलं त्यांच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याची एक इच्छा होते किंवा एक आपलं वाटतं ते सांगतात आपल्याकडे वागलं पाहिजे. आधी कळत नाही पण हळूहळू कळतं की आपण तसं वागत नाही तर वागलं पाहिजे. पण तसं मग आता सुरुवातीला सगळी प्रार्थना म्हणून सांगितलं होतं आपल्याला, फार वर्षापूर्वी होती. म्हणजे शुक्रवारचा आम्हाला चेंबूरला यायचे पैमा होती आणि त्यावेळेस 4 ओळीची प्रार्थना त्यांनी पहिली म्हणली, हे ईश्वर सर्वांना चांगले दे, बुद्धी दे, आरोग्य, सर्वांना सुखात आनंदात ठेव, ऐश्वर म्हणून सर्वांचं भलं कर, कल्याण कर आणि तुझं गोड नाम. दुसऱ्या शुक्रवार आल्यावर परत तुझ्या किती लोक प्रार्थना म्हणतात कोणाला माहिती, सगळेच विसरले कोणाला काय. कारण ती वृत्तीच नाही. सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे आपण केलं पाहिजे. ही जी जिज्ञासा आहे ना की इथे जी इच्छा आहे तिथे शरणागती लक्षात घ्या. सद्गुरूंनी सांगितलं मग माझ्याकडनं हे मला लक्षात राहिलंच पाहिजे, माझ्याकडनं असं वागणं झालंच पाहिजे, हे जेव्हा शिष्याकडे सतत जाणीव होते ना तेव्हा ती भक्ती सुरू होते. भक्ती दर्शनी भक्ती नाही, ती भक्ती जी असते ती आंतरिक भक्ती असते. ती भक्ती प्रत्येक साधकाकडे यावी लागते. आपोआप ती मला मी भक्त आहे म्हणून ती भक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ही भक्ती समजून घेण्यासाठी आपल्याला हा सगळा अभ्यास करायचा असतो. पण सद्गुरूंची भक्ती केल्याशिवाय आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची जाणीव आपल्याला होणार नाही. आपण म्हणून जे आहे ही जाणीव म्हणजे नेमकं काय हे आपल्याला लक्षात येण्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान पुन्हा 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 ऐकावं लागतं. एकदा ऐकून समजत नाही. सद्गुरूंनी जी ग्रंथ लिहिलं, सद्गुरू नाही म्हणे 100 वेळा ग्रंथ वाचा, पण 100 वेळा वाचलं तरी लक्षात येत नाही. लिहून सांग किती लोकांना लक्षात येतं? नाही लक्षात. ती शुद्ध श्रवणातून येते. म्हणून पहिली भक्ती सद्गुरूंची असते ती पहिली शुद्ध श्रवण भक्ती. महत्वाचा विषय. सद्गुरू जे बोलत आहेत, सद्गुरू जे ज्ञान देत आहेत ते कसे म्हणायचे? सद्गुरू जीवाचा कान, जीवाचा कान देऊन ऐका किंवा कोऱ्या पाठीने ऐका. पूर्वीचं तुम्ही काय बघितलं ते बाजूला करा, पण दोन्ही गोष्टी आपल्याकडनं होत नाही. आपली पाठी आपण पूर्वीची फुसत नाही. आपल्या पूर्वीचं माहिती आहे तेच आपल्याला माहिती आहे, असं आहे तसं आहे तसं आहे सगळं आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे परमेश्वराला जसं आकळता येत तसं आकळता येत नाही आणि सद्गुरूंना जसं समजून घ्यायला पाहिजे तसं समजून घेता येत नाही. म्हणून सद्गुरू भक्ती आणि परमेश्वराची भक्ती ही एकच आहे, एका बाजूने, वेगळं काहीच नाही. पण ते समजून घेण्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान आपल्याला आत्मसात झालं पाहिजे. ते आत्मसात होण्यासाठी प्रत्येक शिष्याने ते प्रयत्न केले होते. आपण जर सद्गुरूंचे शिष्य आहोत असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला सद्गुरू भक्ती म्हणजे नेमकं काय तर ते ज्ञान आत्मसात करण्याची जिज्ञासा आपल्याला झाली पाहिजे. ते ज्ञान आत्मसात होण्यासाठी तेवढी प्रयत्न केले पाहिजे. जितके म्हणून प्रयत्न कराल तितके कमी. आत्मसात होत नाही म्हणून तळमळ लागले कसं कळत नाही आपल्याला.
आपल्याला ते सगळं तळमळ म्हणायत नाही. बोलले की पहिलं महाराज नेहमी म्हणे प्रवचन लोक आले उठले की असे झाडतात कपडे आणि जातात, म्हणजे आहे ते घ्या आता तुम्ही, चला आम्ही चालतो, असं महाराज विनोदाने म्हणायचे नाही. आहे ते घेऊन जायला पाहिजे, तर घेऊन जात आपण नाही. पण दुसऱ्या वेळेला विचारलं की मग काय सांगितलं, पण दुसऱ्या शुक्रवार विचार किती लोक प्रार्थना म्हणतात, कोणाच प्रार्थना आठवत नाही. सुरुवातीच्या आता लोकांना माहिती आहे सगळी प्रार्थना, तीन पण गोष्टी येतात ते पण माहिती आहे. पण त्या सगळ्यांचा बोध लक्षात ठेवा, शब्द आणि शब्दाचा अर्थ आणि अर्थाच्या मागचा असलेलं गुह्य ज्ञान, या 3 गोष्टी असतात. त्या 3 गोष्टी शिष्याला कळल्या पाहिजे. वरवरचं ज्ञान हे ईश्वरा म्हटलं की ईश्वर आहे आपल्याला माहिती आहे, पण ईश्वर कोण आहे आपल्याला माहीत नाही. जीवनविधेने ईश्वर कोणाला म्हटलंय हे आपण कधी विचार करत नाही, कारण ते ज्ञान आपल्याला आत्मसात नाही. म्हणजे मी उदाहरण का सांगतो तुम्हाला की सद्गुरू जे सांगतायत ते तो बोध आपल्याला कसा झाला पाहिजे हे जोपर्यंत शिष्याला कळत नाही तोपर्यंत हे ज्ञान त्याला आत्मसात करता येणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, आज प्रार्थना म्हणणारे लोक भरपूर आहेत, चांगली गोष्ट आहे, पण त्या प्रार्थने म्हणण्यातून दिव्यत्वाचा अनुभव घेता येतो, तो कसा घेता आला पाहिजे ते फार थोड्या लोकांना माहिती. कारण शब्द आणि शब्दाच्या अंगाने प्रार्थना म्हणणारे भरपूर आहेत. शब्दाच्या मागे प्रत्येक शब्दाचा जो जीवनविद्येने अर्थ सांगितलाय तो अर्थ सगळ्यांच्या लक्षात येतो तसं नाही. आणि त्याहून पलीकडे त्याच्या मागे जो गुह्यार्थ आहे तो आपल्याला समजून लक्षात येत नाही. म्हणून म्हटलं तो गुह्यार्थ लक्षात घेऊन प्रार्थना म्हटली तर ती दिव्य साधना आहे. प्रार्थना ही दिव्य साधना. शब्दार्थ लक्षात घेतलं म्हटलं तर तिथे दिव्यत्वाचं ज्ञान नाहीये, पण सर्वांचं भलं व्हावं हे ज्ञान, त्याच्यातून प्रापंचिक फायदे होते. आणि वरवर म्हटलं ते काही दुसरीकडे बडबड करण्यापेक्षा हे बरं, एवढंच कळलं. म्हणून ह्या 3 लेवलला आपल्याला हे ज्ञान कळलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी जे मार्ग दिलेले आहेत त्या मार्गामध्ये सद्गुरूंनी गुह्य ज्ञानापर्यंत नेण्याची त्यांची इच्छा होती की प्रत्येकाला हे गुह्य ज्ञान कळलं पाहिजे. आणि हे ज्ञान कळण्यासाठी दिव्यबोध आणि दिव्य साधनेचा अभ्यास प्रत्येकाकडनं झालाच पाहिजे. जो स्वतःला सद्गुरूचा शिष्य म्हणतो आणि त्याला जर हे गुह्य ज्ञान समजत नसेल तर तो शिष्य नव्हे. म्हणून कधी कधी महाराज म्हणायचे सुद्धा शिष्य म्हणून भरपूर आहेत पण साधक कमी आहेत. वाक्य बघा लक्षात. सद्गुरूंकडे म्हणते म्हणून भरपूर लोक अनुग्रह घेतात म्हणून शिष्य झाले, पण जर हे ज्ञान साधण्याचा प्रयत्न करत नसतील तर ते साधक नव्हे. अगदी पण म्हणे माझ्याजवळ भरपूर लोक जमा असतात पण ते जवळ म्हणजे शरीराच्या जवळ असतात, ज्ञानाच्या जवळ असतात ती गॅरंटी देऊ शकत नाही. ही जी सद्गुरूची वाक्य आहे की त्यावेळी ते सहज बोलायची, पण सहज सांगितलं तरी बऱ्याच लोकांच्या ते लक्षात यायचंच नाही. सद्गुरूंच्या जवळ बसलं म्हणजे आपल्याला बरं सगळं ज्ञान म्हणजे आपोआप आपण भक्त झालो, ती आपोआप भक्ती होत नाही. भक्ती ही अलौकिक गोष्ट आहे, पहिली लक्षात ठेवा. भक्ती म्हणजे आपण जी समजतो ती भक्ती आणि सद्गुरू भक्ती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून ती भक्ती समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. पण भक्तीची पहिली पायरी म्हणजे श्रवण भक्ती. सद्गुरूंच्या मुखातून आलेलं ज्ञान इतकं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि ते लक्षपूर्वक ऐकल्यानंतर त्याचं परत चिंतन झालं पाहिजे. आपल्या अंतर्मनामध्ये ते मुरलं पाहिजे. चिंतन का करायचं? जे ऐकलेलं आहे ते अंतर्मनात मुरण्यासाठी परत चिंतन करायचं. सद्गुरूंनी इथे हे सांगितलं आहे. आज आपल्याला खूप सोय आहे, आपण रेकॉर्डिंग ऐकू शकतो. सद्गुरू एकदा म्हणून गेले की परत विसरतो. कारण कसं असतं एखादं प्रवचन ऐकताना त्याचा 20% भागच आपण समजून घेतो, बाकीचा भाग आपल्या लक्षात येत नाही. कारण भरभर बोलताना सगळं काही अंतर्मनात कॅच करत नाही. म्हणून रेकॉर्डिंग केलेली ही जी प्रवचन आहे ती पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे सद्गुरूंची. लक्षात घ्या, ती जेव्हा पुन्हा पुन्हा ऐकायला लागतो तेव्हा आपल्याला हळूहळू क्लिक होतो. कधी कधी आपल्याला एक एक शब्द कळायला लागला, हे सद्गुरू इथे असं सांगतात, आधी आपल्या लक्षात येत नव्हतं. म्हणून कोणताही ग्रंथ पण वाचताना तो पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे. सद्गुरू जेव्हा म्हणायचे 100 वेळा वाचा, त्याचा अर्थ काय करा, चिंतनपूर्वक पुन्हा पुन्हा वाचा. नुसतं वाचा भरभर वाचलं म्हणजे त्याचा अर्थ नाही. एक एक वाक्य सद्गुरू ग्रंथ लिहिलेलं आहे, ग्रंथातलं एक एक वाक्य हे पुन्हा पुन्हा वाचावं लागतं आणि त्यामध्ये नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे
ही जिज्ञासा असली पाहिजे. ह्या वाक्यातून, ह्या पुस्तक, ह्या पॅराग्राफमधून मला काय कळलं, मला हे कसं समजून घेता आलं, त्याच्यातला मला काय बोध झाला. इथे हा बोध सगळा परमेश्वराच्या स्वरूपाशी संबंधित आहे. परत लक्षात ठेवा, सद्गुरू भक्ती आणि परमेश्वर भक्ती ही एकाच दिशेने जाते, किंवा एकत्व आहे तिथे. आणि म्हणून ज्ञान हे पहिलं सर्वात म्हणजे सद्गुरूंना सद्गुरू का म्हणायचं, तिथे ज्ञान प्रकट होतं. ते ज्ञान कसं असतं, पांडित्य ज्ञान नाही, पाठांतर केलेलं ज्ञान नाही. परत लक्षात ठेवा, सद्गुरू बोलता सहज बोलायचे, सहज बोलणं हेच त्यांचं ज्ञान. एकदा ते आपल्या हिंदुजामध्ये सच्चिदानंद स्वरूपावर बोलताना म्हणाले, मला कोणीतरी विचारलं, हे ज्ञान तुम्ही कुठून वाचलं. सच्चिदानंद स्वरूपाचा विषय अतिशय खोल होता मांडलेला. तर ते काय म्हणाले, ते पुस्तक किती आहे, बाहेर कुठे तुम्हाला ते मिळणार नाही. सच्चिदानंद स्वरूपाच्या अंगाने सद्गुरूंनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बाहेरच्या पुस्तकात कुठे सांगितलेल्या नाहीये, ते आतून आलेले आहेत. म्हणून ते पुस्तक इथे आहे म्हणाले, म्हणजे स्वतःच्याकडे दाखव. लक्षात घ्या, म्हणजे इथे हे ज्ञान जिथे स्फुरतं, म्हणून सद्गुरू कोणाला म्हणायचं, जिथे ह्या ज्ञानाचं स्फुरण असतं, ज्ञानाचा झरा असतो, तिथे फक्त हात लावायचं पटकन ते सुरू होतं. म्हणून सद्गुरूंना ढुशी मारायला लागते असं म्हणायचे. खरा शिष्य सद्गुरूंना ढुशी मारतो. ढुशी मारतो म्हणजे काय, प्रश्न विचारतो. ढुशी म्हणजे काय, जाऊन धक्के मारत बसत नाही. तिथे ज्ञानातून आपल्याला सतत सद्गुरूंशी कॉन्टॅक्ट कसायचं करायचं, की जिज्ञासा पाहिजे शिष्याला, की हे असं काय, हे ते बरोबर आहे का, हे तुम्ही सांगता त्याचा अर्थ काय. साध्या साध्या शब्दातून तो अर्थ जेव्हा शिष्याला समजायला लागतो तेव्हा त्याला म्हणतात ढुशी मार. आता इथे तुम्ही सतत सद्गुरूंना विचारायला लागलात तर ती ढुशी मारली ना, तर सद्गुरू लांबून नमस्कार करतात, मनानं सगळं बोलतात, काही माहित नाही, तर ते ज्ञान आत्मसात होत नाही. म्हणून जे शिष्य जे सद्गुरूंना प्रश्न विचारत होते पुन्हा पुन्हा, पण असे प्रश्न शिष्य फार थोडे होते. फार थोडे असल्यामुळे हा सगळा विषय समजून घेण्यासाठी शिष्य वर्ग जसा तयार व्हायला पाहिजे तसा तयार होत झालेला नाही. ही पहिली वास्तवता पण आपल्याला नाहीच आहे. काही लोक आहेत पण ते फार थोडे आहेत. म्हणजे मागच्या वेळी मी सांगितलं गुरु नानकांची गोष्ट, प्रत्येकाची इच्छा वेगळी वेगळी असते. सद्गुरूंकडे यायचं कशाला, पैसे मिळणार, आपला व्यवस्थित झालं पाहिजे, पैसे मिळाले की झालं, आपला संसार व्यवस्थित झाला की झालं, अशी एक इच्छा असलेला काही वर्ग असतो. तेवढं मिळालं की बाद झालं, आता कशाला सद्गुरू बघतो, आम्हाला मिळालं. काही लोकांना लग्न व्हायचे असतं, लग्न झालं की झालं, आम्ही लग्न झालं कशाला पाहिजे सगळं. म्हणजे प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. ह्याच्यातलं एक दोनच शिष्य असायचं की सद्गुरूंसारखं आपल्याकडे ज्ञान प्रकट झालं पाहिजे, कळलं ना. असे शिष्य फार थोडे आहेत. बाकीच्यांना बाकीच्या प्रपंचातल्या गोष्टी मिळायला लागल्या की ते बाद होत्या. त्या गोष्टीचा बोध हा आहे की सोनं दागिने रत्न विघ्न टाकता येतं, लोक अडकत गेले आणि शेवटी दोघं की तिघ जण फक्त त्या गुरु नानकांबरोबर होते. त्या काळात ही परिस्थिती. आजच्या काळात काय परिस्थिती वेगळी. परिस्थिती काळ आपल्याला आता बाहेरच्या जगाचं एवढ्या विविधतेत आपण अडकलेलो असतो, त्यावेळेस एवढी विविधता नव्हती. निसर्ग होता, जे जे आहे तर आटोपशीर होतं. आता आपलं जीवन असं गती धावत असतो आपण सगळीकडे. म्हणजे मुंबईतल्या माणसाला वेळच नसतो असं म्हणतो ना, धावतोय तो गाडीच्या वेळेप्रमाणे. म्हणून बाहेरगावचा माणूस म्हणा मी तुमच्या घरी येतो तर आपल्या पोटात गोळा कर, हा कशा येतो कामाच्या येतो, आपण कसं काय कळलं की नाही. म्हणजे ते आदरातिथ्य वगैरे सगळे प्रकार मुंबईत कमी झाले. घरी येऊन आपण पूर्वी लोक आपल्याकडे कोकणातून लोक धाब्यात जायच्या कोणी 15 माणसं राहायची. आता 1,500 स्क्वेअर मीटर जागा अशी ते 2 माणसं राहतात. का असं होतं, परिस्थिती बदलते, मानसिकता बदलते आणि त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी. अशा ह्या काळामध्ये सद्गुरू भक्ती होणं फार अवघड, पण ज्याला ती होते तो खरा भाग्य होतो. लक्षात. आता हे भाग्य आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपण आता सद्गुरू भक्तीचा अध्याय सुरू केलेला आहे, तो आपण तुझे पुढे नेण्याचा प्रयत्न. सद्गुरुनाथ महाराज ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं भलं कर.
कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुराद खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज